का तग धरून राहणार आहेस? म्हणून वेगळं व्हायचं, घर तोडायचं? नाही नाही नाही, मला हे नाही जमणार आजी. मी समीरना त्यांच्या घरापासून, त्यांच्या नात्यांपासून वेगळं नाही करू शकतो. त्यांचा खूप जीव आहे सगळ्यांवर. मला कळतंय, हे कळतंय मला. अगं मी स्वतः याच मताची आहे की सगळ्यांनी एकत्रच राहावं. कारण बाळा, घर ते जपावं जे खरंच जपण्यासारखं आहे. नाती ती जपावी ज्यांना आपली कदर आहे. या घरात तसं नाहीये ग. तुझ्या धडपडीची किंमत सोड. ती कशी वाया जाईल हेच तुझी सासू बघतेय. बाळा, तुझा सासूरवास कधीच संपणार नाही. तो वाढत जाईल बघ. आणि याचा त्रास तुझ्या प्रिय समीरला होईल. कारण बायको आणि आई यांच्यामध्ये त्याचं मरण होतंय. आज मी जे काही सांगतेय ना, त्यात सगळ्यांचं भलं आहे. आणि तुम्ही वेगळं होताय म्हणजे तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही नाकारल्यात असं होतंय का? तो स्वभावच नाहीये तुमचा. पण नीलांबरी चुकीची आहे याची शिक्षा तुमच्या संसाराला का? काही निर्णय वेळेला कठोर वाटतात, पण ते सगळ्यांच्या हिताचे असतात. बाळा, वयाची 75 ओलांडली मी. सारासार विचार करून व्यावहारिक सल्ला देतेय तुला. तुम्ही तर अगं आजच्या पिढीतले आहात. व्यावहारिक विचार तुम्हाला पटकन समजतो. मी तुझ्यावर काहीही जबरदस्ती करत नाहीये. पण तू समीरशी बोल या बाबतीत. गोष्टी हाताबाहेर जाण्यापूर्वी वेळीच कृती कर. कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली टार्गेट क्रॅक केलंच तू. ऑफकोर्स, फायनली सलील आहे मी. झालेला अपमान विसरत नाही आणि अपमानाचा बदला घ्यायला तर अजिबात विसरत नाही. मला आहे ना सगळं डिटेल मध्ये ऐकायचंय. काय झालं, कसं घडवून आणलंस, कसं अचीव केलंस तू हे? आय मीन, हे सगळं दिसतंय तेवढं ते नक्कीच सोपं नव्हतं. ऑफकोर्स, बट आय नो द ट्रिक्स.